नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि 2-3 दिवस गेले आपला व्हिडिओ आलेला नव्हता, तर धावपळीमुळे तर म्हटलं चला आज एक व्हिडिओ टाकावा सिंपल असा. तर बघू शकता मी बनवत होते ब्राऊन चण्याची भाजी, कारण मुलांनाही टिफिनला ह्यातलीच भाजी द्यायची होती. मग मी रात्रीच चणे भिजवून घेतले होते आणि सकाळी 2-3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरला लावून, व त्यातलेच निम्मे चण्याची भाजी कोरडी अशी मुलांना टिफिनला दिली. व एकच जण जेवायला असल्यासाठी मी दुपारच्या जेवणात मी रशी भाजी बनवत होते, तर त्यातलेच थोडेसे चणे आणि सूप शिल्लक होतं ठेवलं होतं कुकरमध्ये. तर ती भाजी मी आज बनवून घेत होते. तर त्यासाठी घेतले होते मी इथे 2-3 लसूण पाकळ्या, अद्रक, मिरची आणि थोडंसं खोबरं मिक्सरला लावून. आणि अगदी सिंपल अशा भाज्या ह्या सूपमधल्या अगदी हेल्दी आणि पौष्टिक असतात. ना कुठला मसाला, ना कुठले शेंगदाणे वगैरे जास्त वापरायची गरज नसते ह्या भाजीला, आणि पटकनही होते. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला आधी लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करत चला. आणि मग टाकलं होतं मी त्यातच थोडीशी धने पावडर, लाल तिखट, हळद पावडर, आणि घेतले होते चणे सूपमधले ह्यातच टाकून. आणि थोडेसे चणे शेंगदाणे जसे आपण फिरवून भाजीला घालतो ना, तसेच चणे मी थोडेसे मिक्सरला लावून घेतले व ह्या भाजीत घातले होते. कारण ह्या भाजीला मग दाटसरपणा येतो जरा, आणि मस्त तडतडीत फोडणीची भाजी अगदी चवदार लागते. करून बघा मैत्रिणींनो, कारण प्रत्येक भागातली भाजी करायची पद्धत वेगळी असते. कारण आम्ही नगर साईडच्या आहोत, तर आमच्याकडे अशाच साध्या सिंपल भाज्या केल्या जातात. म्हणजे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आणि मला तर कुठलाही ट्रिक वगैरे अशा काही आवडतच नाहीत जास्त. साध्या सिंपल भाज्याच करतो, आई काकूच्या पद्धतीनेच बनवत असते. तर तुम्हीसुद्धा करून बघा, कारण घाई असेल तर रात्री भिजवून ठेवलेले चणे, कडधान्य कुठलंही असो, तर अशा पद्धतीची भाजी करू शकता. मस्त लागते भाकरी किंवा पोळीसोबतही, आणि छान लागते. बाय.